गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वात अगोदर मी सर्व विद्यार्थ्यांचं इयत्ता 8वीमध्ये स्वागत करतो. थोडक्यात मी माझा परिचय करून देतो. मी कोळी सर आणि मी तुम्हाला 8वीमध्ये सामाजिक शास्त्र हा विषय शिकवतो. आता सामाजिक शास्त्र हा विषय तसा तुमचा परिचयाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या 3 विषयांचा समावेश होतो. या 8वीमध्ये सामाजिक शास्त्रामध्ये एकूण 30 पाठ आहेत. जसं की इतिहासामध्ये 14 पाठ आहेत, नागरिकशास्त्रामध्ये 6 पाठ आणि भूगोलामध्ये 10 पाठांचा अभ्यास. या अगोदर सुद्धा मी आपल्या ग्रुपवर तुम्हाला सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम आणि मी माझा परिचय करून दिला होता. तर आपण या सामाजिक शास्त्रामध्ये आज इतिहास या विषयाला सुरुवात करणार आहोत. आणि आपल्या इतिहासामध्ये पहिल्या पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने. आता इतिहासाच्या साधनांचा विचार केला तर 5वी, 6वी, 7वी या 3ही वर्गामध्ये तुम्ही पहिला पाठ इतिहासाची साधनं अभ्यासला आहे. आता आपल्याला 8वीमध्ये सुद्धा इतिहासाची साधनं अभ्यासायची. मित्रांनो, आपण 5वीत असताना प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासला आहे. 6वीमध्ये आणि 7वीमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासला आहे. आता आपल्याला 8वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे कोणता इतिहास? तर सर्वांना माहिती आहे की भारतावर सुमारे 150 वर्ष इंग्रजांचे राज्य होतं. मग इंग्रज भारतामध्ये आले तिथपासून तर भारताला स्वातंत्र्य मिळालं तिथपर्यंत. एवढंच नाही तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तिथपर्यंतचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. मग या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कोणकोणती साधनं असतात आणि ते साधनांवरून आपल्याला इतिहास कसा समजतो ते बघायचंय. तर साधारणतः प्रत्येक इयत्तेमध्ये आपण हे 3 साधनं पाहिली, जसं की भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन. अगदी त्याचप्रमाणे 8वीमध्ये सुद्धा आपल्याला या 3 साधनांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच भौतिक, लिखित, मौखिक. परंतु या व्यतिरिक्त अजून 3 साधनांचा अभ्यास आपल्याला 8वीमध्ये बघायचा आहे. मग का? कारण आधुनिक भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे विविध यंत्र शोधली गेली आणि त्यामुळेच या इतिहासामध्ये अजून 3 नवीन साधने आली. मग ती साधनं म्हणजेच दृक साधन, श्राव्य साधन व दृक श्राव्य साधन. म्हणजे आपल्याला 8वीमध्ये 6 साधनांचा अभ्यास करायचा आहे. भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन, त्या व्यतिरिक्त दृक साधन, श्राव्य साधन व दृक श्राव्य साधन. मग इमारती व वास्तू. आता इमारती आणि वास्तू, आपल्याला प्रश्न पडला असेल की इमारती म्हणजे नेमकं काय? तर आधुनिक भारतामध्ये इमारतींचा जर विचार केला तर प्रशासकीय कचेऱ्या याचा अर्थ असा होतो की ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्यकारभार करण्यासाठी काही कार्यालये ओपन केली होती, खुली केली होती, बांधली होती. आता कार्यालय म्हणजे जसं जिल्हा अधिकाऱ्याचं कार्यालय असतं, तहसीलदार यांचं कार्यालय असतं, तर त्याही काळात म्हणजे त्यांनीच निर्मिती केलेली जिल्हा अधिकारी, कलेक्टर वगैरे यांची, तर त्याही काळात त्यांची कार्यालय होती. त्यांना म्हणतात प्रशासकीय कचेऱ्या. दुसरं आहे अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची घरे. भरपूर असे अधिकारी होती आणि भारतामध्ये नेते होती, यांची स्वतःची जी घरं होती त्या घरांचा समावेश सुद्धा इमारतींमध्ये होतो. तसंच क्रांतिकारकांची निवासस्थाने. क्रांतिकारी भारतामध्ये भरपूर होऊन गेले, जसं भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे, चंद्रशेखर आझाद, असे अनेक क्रांतिकारी होऊन गेले आणि अशा अनेक क्रांतिकारकांची काही निवासस्थाने होती, त्यांचाही समावेश इमारतींमध्ये होतो. नंतर संस्थानिक होते भारतामध्ये. जवळजवळ 600च्या वर संस्थानिक होते, राजे होते आणि या राजांचे काही राजवाडे होते, यांचाही समावेश या इमारतींमध्ये होतो. किल्ले होते, तुरुंग होते, अशा अनेक गोष्टी या इमारतींमध्ये त्यांचा समावेश होत असतो. तर इथेही पाहू शकता तुम्ही, कचेऱ्या दिलेल्या आहेत, निवासस्थाने दिलेले आहेत, राजवाडे दिलेले आहेत, किल्ले दिलेले आहेत, तुरुंग दिलेले आहेत.
तर अशा इमारतींवरून आपल्याला इतिहास कसा समजतो? तर एक लक्षात ठेवा, साधनांमध्ये कोणतंही साधन असेल, तर साधनांमध्ये उत्तर लिहित असताना पहिली ओळ लिहायची की तत्कालीन इतिहास समजण्यासाठी आपल्याला इमारतींचा उपयोग होतो. एवढंच नाही तर पुढे कोणतंही साधन येऊ, म्हणजे जसं पुतळे येतील, स्मारके येतील, वृत्तपत्रे येतील, नकाशा येतील, आराखडे येतील, तर प्रत्येक साधनांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तत्कालीन इतिहास समजण्यासाठी या या साधनांचा आपल्याला उपयोग होतो. तसं इमारतींचाही आपल्याला उपयोग तत्कालीन इतिहास समजण्यासाठी होतो. मग या इमारतींवरून काय कळतं, तर स्थापत्यशास्त्र की ही इमारत बांधताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला कळत असतो. नंतर आर्थिक संपन्नता. आर्थिक संपन्नता याचा अर्थ असा होतो की इमारतीवरून त्यावेळची आर्थिक परिस्थिती कशी होती ती आपल्याला समजते. म्हणजे इमारतींवरून आपल्याला इतिहास समजण्यास. मग शासनाने काय केलं, तर शासनाने या सर्व इमारती आपल्या ताब्यात घेतल्या आणि या काही इमारतींना संग्रहालय म्हणून घोषित केली आणि काही इमारतींना स्मारके म्हणून घोषित करून टाकली. आता संग्रहालय म्हणजेच काय, की त्या इमारतींमध्ये जे व्यक्ती राहत होते किंवा ज्या व्यक्तीने कार्य केलं त्या व्यक्तींच्या वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवून दिल्या. मग जर तुम्ही या इमारतींना भेट द्यायला गेलात तर तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला त्या वस्तूंवरून तिथला इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ कसं, तर हे आहे अंदमान निकोबार या ठिकाणी असलेलं सेल्युलर जेल. हे जेल होतं अंदमान निकोबार बेट इथे. परंतु जर तुम्ही आता गेलात तर ते जेल नाही तर ते संग्रहालय आहे. मग संग्रहालय म्हणजे नेमकं काय आहे तिथे, जर तुम्ही तिथे गेलात तर अंदमान निकोबार या बेटामध्ये तुम्ही काळ्या पाण्याची शिक्षा ऐकली असेल. भरपूर क्रांतिकारकांना किंवा राजकीय नेत्यांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली. त्यापैकी एक व्यक्ती होते स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा मिळाली. आणि जेव्हा ते या सेल्युलर जेलमध्ये गेलेत, म्हणजे अंदमान निकोबार या ठिकाणच्या जेलमध्ये, तर तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे चित्रामध्ये की ते सेल्युलर जेल. तर या जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ज्या काही गोष्टी वापरल्या, ज्या ज्या काही वस्तू वापरल्या किंवा जे काही कागदपत्र, जे काही ग्रंथ लिहिले, ते सर्वच सर्व या सेल्युलर जेलमध्ये आपल्याला दिसून येतात. इथे तुम्ही पाहू शकता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चित्र दाखवलेलं आहे, त्यामागे सेल्युलर जेल दाखवलेलं आहे. मग जर तुम्ही सेल्युलर जेलला भेट दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजण्यास आपल्याला मदत होते. म्हणजे याचा अर्थ असा की अगोदर ती इमारत होती, आता ते संग्रहालय आहे, ते शासनाने तयार केलेलं आहे. जसं की तुम्हाला सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजण्यास मदत होते, अगदी त्याचप्रमाणे पुढील चित्रामध्ये आपण पाहू शकता हे आहे मणिभवन. हे मुंबई या ठिकाणी मणिभवन आहे आणि या मुंबई मणिभवनामध्ये महात्मा गांधींनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. एवढंच नाही, हे पुढचं आहे आगाखान पॅलेस. आगाखान पॅलेस हे पुणे या ठिकाणची इमारत आहे. आपल्याला रिकाम्या जागामध्ये विचारलेलं आहे की महात्मा गांधींचा इतिहास समजण्यासाठी पुणे या ठिकाणी कोणत्या संग्रहालयाचा मदत होतो, तर आगाखान पॅलेस हे आहे पुणे या ठिकाणचं. आणि हे आहे वर्धा या ठिकाणाची, इथे बापू कुटी असं लिहिलेलं आहे. तर वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम आहे आणि या सेवाग्राम आश्रमामध्ये सुद्धा गेल्यावर आपल्याला महात्मा गांधींचा इतिहास समजण्यास मदत होते. याचा अर्थ जसं की सेल्युलर जेल या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजण्यास मदत होते, अगदी त्याचप्रमाणे मणिभवन, आगाखान पॅलेस आणि वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधींचा इतिहास समजण्यास मदत होते. म्हणजेच त्या लोकांनी वापरलेल्या वस्तू, त्यांनी वापरलेली कागदपत्र, अशा विविध गोष्टींचा समावेश या इमारतींमध्ये दिसून येतं. मग या इमारतींचं जसं वस्तू संग्रहालयांमध्ये रूपांतर केलेलं आहे तसं स्मारकांमध्ये सुद्धा रूपांतर केलेलं आहे. जसं पहिल्या चित्रामध्ये पाहिलं होतं आपण गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी, ते अगोदर इमारत होती, परंतु शासनाने आता ती इमारत नसून एक स्मारक म्हणून घोषित करून दिलेलं आपण आता दुसरं भौतिक साधन अभ्यासणार आहोत. दुसरं आहे पुतळे व स्मारके. आपण आपल्या शहरामध्ये फिरत असताना अनेक पुतळे पाहिले असतील, जसं लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक लोकांचे आपण पुतळे पाहिले. परंतु पुतळे पाहताना आपण ते फक्त पाहतो, त्याचा अभ्यास करत नाही.
जसं आपल्या शाळेजवळच एक भव्य असा पुतळा आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. आपण त्याला लांबूनच पाहून घेतो. परंतु जर तुम्ही पुतळ्यांच्या जर जवळ गेलात आणि त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं, तर आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यासाठी या पुतळ्यांची मदत होते. जसं की आपण इथे पुतळा पाहू शकता, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. आणि या पुतळ्याच्या दर्शनी पाठीसमोर, दर्शनी पाठी म्हणजेच काय, तर समोरची बाजू. आता समोरची बाजूच्या या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या समोरच्या बाजूवर एक पाटी लावलेली आहे. प्रत्येक पुतळ्याच्या समोर अशी पाटी असते, प्रत्येक पुतळ्याच्या. तुम्ही कोणत्याही पुतळ्याचं निरीक्षण करा. आणि या पाटीसमोर तो पुतळा कुणाचा आहे, जन्मतारीख लिहिलेली असते, मृत्यू दिनांक लिहिलेला असतो, नंतर त्यांनी थोडक्यात केलेली कार्य त्या ठिकाणी लिहिलेली असते. प्रत्येक पुतळ्या समोर ती माहिती असते. इथे पाहू शकतात, महात्मा फुले यांचा पुतळा आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. इथे स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आहे. अशा पुतळ्यांवरून आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यास मदत होते. तुम्ही कोणत्याही पुतळ्याला भेट द्या आणि त्या ठिकाणी त्याच्या दर्शनी पाठीसमोर त्याची माहिती वाचा. जरी तुम्ही त्या व्यक्तीची माहिती इतर माध्यमांतून मिळवलेली नसेल आणि फक्त पुतळ्यांना भेट दिलेली असेल, तर थोडक्यात माहिती आपल्याला या पुतळ्यांवरून कळून जाते. म्हणजे तत्कालीन इतिहास समजण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला इमारती आणि वास्तू मदत करत होते, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पुतळे हे सुद्धा मदत करत असतात. आता पुतळ्यानंतर आहेत स्मारके. काही पुतळ्यांचं रूपांतर स्मारकांच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतं. तर हे पुतळे आहेत, परंतु हे पुतळे नसून आता स्मारके म्हणून घोषित करून टाकलेले आहेत. पुढे हे आपल्या पुस्तकावरच दिलेलं आहे, हे सुद्धा स्मारक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड, हे तुम्ही नाव कधी ऐकलं असेल आणि आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे की जालियनवाला बाग हत्याकांड का झालं, कसं झालं, कोणी केलं, केव्हा केलं. तर जालियनवाला बाग हत्याकांडाचं स्मरणार्थ, त्याची आठवण म्हणून अमृतसर या ठिकाणी जी जालियनवाला बाग आहे त्या ठिकाणी हे स्मारक उभं केलेलं आहे. मग अशा स्मारकांना जर तुम्ही भेट द्यायला गेलात, तर त्या ठिकाणी एक पाटी लावलेली असते आणि त्या पाटीवर थोडक्यात माहिती लिहिलेली असते की जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला, कसं झाला, किती लोक मेली वगैरे, असं हे स्मारक आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा स्मारक आहेत, हुतात्मे स्मारक आहेत. जे लोक हुतात्मे झाले त्यांची आठवण म्हणून हे स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं दिसून येतं. हे सुद्धा स्मारक आहेत. तर हे भौतिक साधनं होती, इमारती आणि वास्तू, पुतळे व स्मारके. यावरून आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यासाठी मदत. ज्याप्रमाणे आपण भौतिक साधनांवरून इतिहास कसा समजतो ते पाहिलं, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला लिखित साधनांवरून इतिहास कसा समजतो ते बघायचं आहे. मग लिखित साधनांमध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो, तर पत्रव्यवहार, नियतकालिके, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे काही गिरण्या होत्या, कारखाने होते आणि या कारखान्यांमध्ये कोणकोणते मजूर कामाला यायचे, कच्चा माल कुठून यायचा, पक्का माल कुठे विकला जायचा, असे काही रेकॉर्ड्स होते. त्याला म्हणतात फॅक्टरी रेकॉर्ड्स. वृत्तपत्रे तर तुम्ही भरपूर ऐकले असतील, आताही तुम्ही बघत असाल, अनेक वृत्तपत्र तुम्ही वाचलेले असाल. तर हे वृत्तपत्र म्हणजे लिखित साधन आहे. आत्मचरित्रे, अनेक लोकांनी आत्मचरित्र लिहून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती पाहिली, त्यांचं सुद्धा आत्मचरित्र आहे. अनेक लोकांचं आहे. चरित्रे आहेत इतर लोकांनी लिहून ठेवलेले दुसऱ्या व्यक्तींविषयी, नंतर पुस्तके, हे आहेत लिखित साधने. आता या लिखित साधनांवरून सुद्धा आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यास मदत होते. तसं तर साधनं भरपूर आहेत लिखित साधनं, परंतु ज्याप्रमाणे आपल्याला भौतिक साधनांमध्ये 2च विषयांचा अभ्यास केला, अगदी त्याचप्रमाणे लिखित साधनांमध्ये सुद्धा आपल्याला फक्त 2च साधनांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं साधन आहे वृत्तपत्रे व नियतकालिके आणि दुसरं आहे नकाशा व आराखडे. आता वृत्तपत्रे व नियतकालिके यावरून आपल्याला समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. म्हणजे तत्कालीन इतिहास समजण्यासाठी आपल्याला वृत्तपत्रांवरून कळत असते. मग ते कसं, तर ब्रिटिशांच्या काळात अनेक वृत्तपत्र होती. इथे दिलेले आहेत वृत्तपत्रांची नावं आणि तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यामध्ये सुद्धा विचारलं जातं की ब्रिटिशांच्या काळामध्ये कोणकोणती वृत्तपत्र होती. ज्ञानोदय आहे, ज्ञानप्रकाश आहे, केसरी, दीनबंधू,
अमृत बाजार पत्रिका, असे अनेक वृत्तपत्र. या वृत्तपत्रांव्यतिरिक्त अजून भरपूर आहेत. जसं आहे दर्पण आहे. भारतातलं पहिलं वृत्तपत्र आहे बंगाल गॅझेट, मराठा, असे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिके ब्रिटिशांच्या कालावधीत होती. आणि या वृत्तपत्रांवरून आपल्याला समकालीन इतिहास समजण्यासाठी मदत व्हायची. मग समकालीन इतिहास म्हणजे नेमकं काय? तर जर तुम्ही आताची ही वृत्तपत्र पाहिली तर एखादी जी घटना झालेली असते त्या घटनेविषयी सखोल विश्लेषण त्या वृत्तपत्रांमध्ये असते. अगदी त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या कालावधीत सुद्धा भरपूर घटना झाल्या, भरपूर. या घटनांची माहिती, त्यांचं सखोल विश्लेषण त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये होतं. नंतर मान्यवरांची मतमतांतरे, जर तुम्ही व्यवस्थित वृत्तपत्र वाचलं असेल तर अनेक तज्ज्ञ लोकांचं मत त्या ठिकाणी दिलेलं असतं. अगदी त्याच वेळी सुद्धा अनेक मान्यवर होऊन गेले आणि या मान्यवरांची मतमतांतरे त्या वृत्तपत्रांमध्ये होती, अग्रलेख होते. असे अनेक माहिती आपल्याला वृत्तपत्रांवरून कळत असते. मग वृत्तपत्रांमध्ये आपल्याला कोणकोणत्या स्वरूपाची माहिती कळते? तर आताचेही वृत्तपत्र बघा किंवा पूर्वीचेही वृत्तपत्र बघा, तर राजकीय स्वरूपाची माहिती असते, म्हणजे राजकारणाविषयी त्या ठिकाणी लेख असतात वगैरे. सामाजिक स्वरूपाची माहिती असते, म्हणजे कोणत्या गावात कोणती घटना झाली, कोणत्या व्यक्तीने केली, काय केली, ही सामाजिक स्वरूपाची माहिती. आर्थिक स्वरूपाची माहिती, सांस्कृतिक स्वरूपाची माहिती, सण समारंभ वगैरे यांची माहिती, सांस्कृतिक स्वरूपाची माहिती. म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये सुद्धा या 4 प्रकारची माहिती आपल्याला वृत्तपत्रांवरून कळत होती. तर राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या 4 प्रकारांची माहिती या वृत्तपत्र आणि नियतकालिके यांच्यावरून कळत होती. मग या वृत्तपत्रांवरून आपल्याला समकालीन इतिहास समजण्यासाठी मदत होते, त्यावेळचा इतिहास समजण्यासाठी मदत होते. म्हणजे नेमकं काय? तर ब्रिटिशांनी भारतावर कोणकोणत्या प्रकारे अन्याय आणि अत्याचार केले, शेतकऱ्यांकडून कसे केले, लहान लहान उद्योग होते ते कसे बंद झाले ब्रिटिशांमुळे, ब्रिटिश सरकारचे भारताविषयक धोरणामुळे भारतावर काय काय परिणाम झाला, याची सखोल माहिती आपल्याला त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये दिलेली आहे. म्हणून समकालीन इतिहास समजण्यासाठी आपल्याला मदत होती. वृत्तपत्रांविषयी आपल्याला एक कारणे प्रश्न विचारलेला आहे की वृत्तपत्रे हे फक्त राजकीय माहिती पुरवत नव्हते, तर सामाजिक प्रबोधनाची सुद्धा कामं करत होती. मग सामाजिक प्रबोधन म्हणजे काय? तर सामाजिक प्रबोधन म्हणजे समाजाचा विकास. आपल्याला माहिती आहे, ब्रिटिशांच्या पूर्वी किंवा ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा भारतामध्ये अतिशय वाईट चालीरीती होत्या. जसं की सती पद्धत, एखाद्या स्त्रीचा पती मेल्यानंतर त्या स्त्रीला जिवंत जाळलं जायचं, अतिशय वाईट पद्धत आहे. केशवपन पद्धत, त्या स्त्रीचे सर्व केश त्या ठिकाणी म्हणजे त्या स्त्रीचं एक प्रकारे टक्कल केलं जायचं, अतिशय वाईट प्रथा होती. अगदी त्याचप्रमाणे अजून देवांच्या नावावर मुक्या प्राण्यांचा जीव घेणे, ज्याला आपण कर्मकांड म्हणतो, अतिशय वाईट पद्धती होत्या. आणि ह्या वाईट पद्धतीमुळे भारतामध्ये समाजाचा विकास झालेला नव्हता, भारताचा विकास झालेला नव्हता. आणि समाजाचा विकास न झाल्यामुळे मग ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. मग हे जेव्हा आपल्या तज्ज्ञ मंडळींना, समाज सुधारकांना समजलं की आपल्या समाजाचा विकास हा वाईट चालीरीतीमुळे, अंधश्रद्धेमुळे झालेला नाही, तर मग ह्या बंद जर करायच्या असतील तर काय करायचं? तर त्यांनी अशा वृत्तपत्रांची मदत घेतली आणि या वृत्तपत्रांमध्ये समाजाविषयी, वाईट चालीरीतीविषयी अतिशय वाईट अतिशय वेगळ्या पद्धतीने लिखाण केलं. आणि या वाईट चालीरीती या वृत्तपत्रांमुळे हळूहळू बंद होऊ लागल्या. आता आपण पाहू शकतो की सतीची पद्धत नाही आपल्याकडे, केशवपन पद्धत नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी कर्मकांड वगैरे केले जात नाही. मग ह्या सगळ्या पद्धती बंद कशामुळे झाल्या? तर वृत्तपत्रांमुळे झाल्या. म्हणून वृत्तपत्रांमुळे ह्या पद्धती बंद झाल्यात आणि समाजाचा हळूहळू विकास झाला. भारताचा आता हळूहळू विकास झालेला आपल्याला दिसून येतो आणि याच्यामध्ये खूप मोठं योगदान या वृत्तपत्रांचं आहे. म्हणजे समाजाचा विकास करण्यामागे वृत्तपत्रांचं काम असल्यामुळे त्याला सामाजिक प्रबोधनाची कार्यही करत होती असं म्हटलं जातं. मग असे अनेक वृत्तपत्रांनी केली, प्रत्येक वृत्तपत्रांनी केली, पण खास करून जर कोणी काम केलं असेल तर ते होते लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख. यांचं एक नियतकालिके होतं, शतपत्रे नावाचे, प्रभाकर नावाचं होतं. तर यांच्यामध्ये शतपत्र होतं ते प्रभाकर. तर यांच्यामध्ये समाजामध्ये ज्या काही वाईट चालीरीती होत्या त्यांच्यावर भरपूर अशा टीका केल्या गेल्या. आणि त्यामुळेच आपल्याला भारताचा इतिहास समजण्यामध्ये दुसरं साधन तुम्ही पाहू शकतात, नकाशा व आराखडे.
आपल्याला असा प्रश्न पडत असेल की ज्याप्रमाणे आता भारतामध्ये विविध नकाशे आहेत, विविध राज्याचे, देशाचे किंवा प्रांतांचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे नकाशे आहेत, तर त्याही काळात नकाशे होती का? तर होती. तर त्यावेळेस सुद्धा ब्रिटिशांच्या काळात सुद्धा भारताच्या विविध प्रांतांचे नकाशे तयार केली जात. मग हे नकाशे कोण तयार करायचे? एका वाक्यात उत्तर द्यामध्ये विचारलं जाईल की भारतामध्ये ब्रिटिशांच्या कालावधीत नकाशे कोण तयार करायचे? तर नकाशे तयार करायचे सर्वे ऑफ इंडिया. सर्वे ऑफ इंडिया भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करायचे. मग असे प्रत्येक प्रांताचे, म्हणजे त्यावेळेस राज्य नव्हती, राज्यांची निर्मिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाली. त्यावेळेस प्रांत होती, मोठमोठी प्रांत होती. उदाहरणार्थ मराठ्यांचा प्रांत, बंगालचा प्रांत, कर्नाटकचा प्रांत, म्हैसूरचा प्रांत, काश्मीरचा प्रांत, अशी प्रांत होती. आणि या प्रांतांचे नकाशे सर्वे ऑफ इंडिया त्या ठिकाणी तयार करत होती. जर तुम्ही त्यावेळच्या नकाशांचा अभ्यास केला तर त्यावेळेस प्रांत कोणती होती, त्या प्रांतांमध्ये कोणकोणत्या राज्यांचा समावेश होता, म्हणजे त्यावेळचे नकाशे जर तुम्ही पाहिले तर समकालीन इतिहास समजण्यासाठी आपल्याला मदत होती. ज्याप्रमाणे नकाशे तयार केली जायची तसे आराखडेही सुद्धा तयार केली जात होती. मग आराखड्यांचा जर विचार केला तर हे जे आता आपण त्यांना इंजिनियर म्हणतो, तर हे जे इंजिनियर असायचे तर त्यावेळचे इंजिनियर सुद्धा आराखडे तयार करत होती. जसं की मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी मुंबई बंदराचा एक उत्तम असा आराखडा तयार करून ठेवलेला आहे. एका वाक्यात उत्तरमध्ये विचारलं जाईल की मुंबई बंदराचा आराखडा कोणी तयार केला? त्याचं उत्तर आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट. तर यांनी सुद्धा उत्तम आराखडा तयार केलेला आहे. आणि हे जे आराखडे किंवा जे नकाशे तयार करायचे हे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून व्यवस्थित पद्धतीने ते नकाशे तयार करायचे. मग असे नकाशे आणि आराखडे जर तुम्ही पाहिले तर आपल्याला समकालीन इतिहास समजण्यासाठी मदत होत असते.